कधीही केली तरी खायला खूप छान लागते. आणि मी जे सालीची मूग डाळ आहे ना त्याची बनवणार आहे. सहसा करून ह्याचीच चमचा रवा घालायचा आणि कचोरी समोसा मैद्याचा छान लागायचा हातावर क्रॅश करून. तूप तेल तुम्ही काहीही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. गरम वगैरे एकदम अशी लुची बनते. मीडियम असताना एकदम छान तर खूप छान लागते बरं का मुगाच्या डाळीची कचोरी. मला तर खूप आवडते. छान इथे आपल्याला कच्च्या 2 पाण्याने धुवून घेतले. थोडीशी साल आहे वापरू शकता, पण भाजली ना त्याचा वास खूप छान येतो कचोरीमध्ये. पावडर करायची नाही बरं का. रंग येईपर्यंत आपल्याला बेसन पीठ इथे छान भाजून घ्यायचं आहे. छान असा तांबूस कलर आलेला आहे. जे आपण बारीक केलेलं होतं ते आपण इथे घालून घ्यायचं आहे. छान आहे. छान सगळं इथे परतायचं. मी थोडीशी हिरवी मिरची पण घातली, मला आवडते पर्सनली. आणि इथे आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. खूप मीठ घालायचं नाही, कमी असेल तर घालू शकतो, जास्त झाल्यावर काढू शकत नाही. हळद घालायची आणि छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं. बरं ती घालायची आपल्याला मिक्सरला बारीक वगैरे काही करायची नाही, अशीच डाळ घालायची. आपल्याला डाळ शिजायला टाईम लागतो, खूप टाईम लागत नाही, 10 ते 15 मिनिटं किंवा 10 मिनिटात इथे आपली डाळ शिजलेली आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी जास्तही इथे करू शकता. छान सगळं इथे मिक्स करायचं आहे, बुडा द्यायचा आहे. म्हणजे आपली डाळ शिजायला ना मदत होते, थोडंसं खाली करपतही नाही. आणि छान असा शिंतोडा ठेवायचा, एक 5च मिनिटं ठेवायचं. खूप घेतलेली आहे, वास खूप छान येत होता आणि खायला कचोरी सुटीत झालेला आहे आपल्या इथं. सुटसुटीत झाल्याच्या नंतर इथे मिक्स केल्याच्या मला करू शकता. कस्तुरी मेथी असेल तर नक्की घाला, माझ्याकडे द्यायचे आहेत त्याचे. म्हणजे ना आपल्याला कचोरीमध्ये भरताना काहीच आहे कचोरी बनवा तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्ही कशीही बनवू शकता. छान असा वाटी बनवायची आहे आपल्याला दोन्ही बोटांमध्ये आणि छान हा गोळा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. खूप साऱ्या आहेत त्या, खूप पातळ करायच्या नाही, खूप जाड ठेवायच्या नाही. कचोरी अशी कचोऱ्या छान बनवून झालेल्या आहेत. कढई इथे टाकायच्या वेळेस परत एकदा हाताने दाब द्यायचा कचोरीला आणि मग तेलामध्ये सगळ्या कचोऱ्या सोडून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणता तेल गरमच आहेत. एखाद्या 2 अशा मिनी कचोऱ्या पण आपल्याला इथे आलटी-पलटी करायच्या नाही आहे. छान बारीकच गॅसवर आपल्याला इथे कचोरी तळून घ्यायची आहे. खूप मोठा गॅस करायचा नाही आपल्याला इथे. खूप पलटायच्या नाही. बघू शकता छान इथे रंग झाला. त्याच्यामुळे खूप असा तांबूस कलर करायचा नाही. असं विकत घ्यायचं. बघू शकता आणखीन यांची कुकिंग प्रोसेस चालू तुम्हाला एक तोडून दाखवते. छान खूप छान बघू शकता. बोट लावतात अशी लगेच धुकते. एवढा आतपर्यंत असा पातळ झालेला आहे आणि अशी अख्खी डाळ खूप छान लागते कचोरीमध्ये. तुम्ही पण या पद्धतीने नक्कीच एका नवीन रेसिपीमध्ये आपण भेटू. बाय.